आणि जेव्हा ते एका ठराविक मर्यादेपलीकडे जातं, तेव्हा तुम्ही स्वतःच्याच विचारांच्या ताब्यात जाता. जवळजवळ 90% मानवी दुःख फक्त यातच आहे. माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे की तुम्ही स्वतःच्या मनाच्या तुरुंगातून बाहेर पडावं आणि निर्मितीचं सौंदर्य जाणून घ्यावं. सुस्ती निर्माण होते अतिसेवनातून, एकतर अन्नाच्या किंवा विचारांच्या. एखादा विचार करेल की कसं विचारांचं अतिसेवन सुस्ती आणू शकतं. जरी सगळ्यांना हे समजू शकतं की अन्नाचं अतिसेवन नक्कीच सुस्ती आणतं, तर तुम्ही जर विचारांनी ग्रासले गेलात की तुम्ही पाहाल की अंथरुणातून बाहेर पडावंसं वाटणार नाही. मी विचार करण्याबद्दल बोललो नाहीये, मी विचारांच्या अतिसेवनाबद्दल बोलतोय. याचा अर्थ विचार सतत वाहतायत. तुमच्या प्रयत्नांशिवाय, एकाग्रतेशिवाय, हेतूशिवाय. एकदा का असं झालं की तुम्ही पाहाल स्वाभाविकपणे तुम्हाला शारीरिक हालचाल टाळावी वाटते. आणि जेव्हा हे एका ठराविक मर्यादेपलीकडे गेलं की तुम्ही स्वतःच्याच विचारांच्या ताब्यात जाता, तर याचं वर्णन करण्यासाठी वैद्यकीय परिभाषेत वाईट नावं आहेत. हे महत्वाचं आहे की एक प्रकारचा संयम असला पाहिजे अन्नाच्या सेवनात आणि न संपणाऱ्या विचारांच्या प्रवाहात जो घडू शकतो. जाणीवपूर्वक विचार करणं आणि फक्त सेवन करणं किंवा विचारांवर जगणं किंवा विचारांच्या आहारी जाणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. हे एक दुर्दैवी वास्तव आहे की बऱ्याच लोकांसाठी हा फरक स्पष्ट नाहीये आणि याची किंमत जी मानवता चुकवतीये ती योग्य किंमत नाहीये. तुम्ही जे निष्कर्ष तुमच्या मनामध्ये तयार करता ते जीवन अनुभवण्याच्या क्षमतेमध्ये खूपच अडथळा आणतील. तुमचे निष्कर्ष जितके ठाम असतात, तुम्ही तितकेच त्यांच्यासोबत ओळखले जाता. जितकं जास्त मानसिक वास्तव तुमच्याकडे असतं, तितकंच ते खरं वाटतं. जवळजवळ 90% मानवी दुःख फक्त यातच आहे. तुम्ही तुमच्या मानसिक नाटकालाच खरं समजता. हे तुमचं नाटक आहे, ते हवं तसं सादर करू शकता. तुम्ही जर नाटकाचे चांगले दिग्दर्शक असाल, तर तुम्ही ते हवं तसं घडवू शकता, नाहीतर ते कसंही घडत राहतं. तर हेच अस्तित्वाचं वास्तव आहे. ते किती सुंदर आहे, पण बरेच जण स्वतःच्या मनामध्ये जगायचं निवडतात, कारण त्यांनी ठाम निष्कर्ष काढलेत आणि याला पर्याय राहिला नाहीये की ते कुठे राहतायत. आता वेळ आलीये की तुम्ही या पृथ्वीवर जगायला हवं, निर्मितीचं सौंदर्य अनुभवावं आणि या निर्मितीमध्ये निर्मात्याची उपस्थितीही जाणावी. फक्त पुरेसं लक्ष द्या निर्मितीच्या प्रत्येक पैलूकडे आणि निर्मितीच्या स्रोताची उपस्थिती तुम्ही त्यात पाहाल. तुम्हाला हेच अनुभवण्याची गरज आहे. मानसिक नाटक तुम्ही तयार केलंय ते खूपच क्षुल्लक आहे. इथे घडणाऱ्या अस्तित्वाच्या नाटकाच्या तुलनेत ही वेळ आहे तुम्ही याचा आनंद घ्यावा. माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे की तुम्ही तुमच्या मनाच्या तुरुंगातून बाहेर पडावं आणि निर्मितीचं सौंदर्य जाणावं. मूलभूत, सर्वात मूलभूत पैलू ज्याची तुम्ही काळजी घ्यायला हवी तो म्हणजे तुम्ही निष्कर्ष काढू नये. जर तुम्ही निष्कर्ष काढले नाहीत, तर तुमच्या मनाचे दरवाजे बंद होणार नाहीत.
जर फक्त तुमची बुद्धीच वापरली, बुद्धिमत्तेच्या इतर पैलूंकडे दुर्लक्ष करून, तर तुम्ही जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीबाबत गोंधळून जाल. कारण बुद्धी हे एक धारदार उपकरण आहे. ते एका चाकूप्रमाणे आहे. विच्छेदन करायचंय तर ते एक चांगलं उपकरण आहे. पण जर चाकूनी शिवणकामाचा प्रयत्न केला तर चिंध्या होतील. तर सध्या बरेच लोक असाच अनुभव घेतायत की कापण्याचं उपकरण ते शिवणकामासाठी वापरतायत. तर तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल, तितके जास्त तुकडे स्वतःच्या आत तयार होतील. एक काळ होता जेव्हा त्यांनी जग विभागलं, नंतर त्यांनी आणखीनच विभागलं. तुम्ही हे पाहिलंय की एक काळ असा होता की जेव्हा लोक एकत्र राहू शकत होते. भारतात अशी कुटुंब होती जिथे 400-600 लोक एका कुटुंबात एका घरात राहत होते. नंतर हळूहळू ते फक्त पालक आणि मुलं आणि नातवंड एवढंच राहिलं. आता आजी-आजोबांची थोडी अडचण झालीये म्हणून आपण त्यांना कुठेतरी पाठवतो. आता मुलांची अडचण झालीये, आपण त्यांना कुठेतरी पाठवतो. आणि हळूहळू पती आणि पत्नी वेगवेगळ्या घरात राहून वीकेंडला भेटतात. एवढंच नाही तर तुम्ही सुद्धा स्वतःला तुकड्यांमध्ये कापून अनेक व्यक्तिमत्वात विभागून टाकलंय, कारण विच्छेदनाची प्रक्रियाच तशी आहे. जर तुम्ही फक्त तुमची बुद्धीच वापरली जीवनाच्या प्रत्येक पैलूसाठी, तर तुम्ही अशा स्थितीत पोहोचाल की एक दिवस तुम्हाला स्किझोफ्रेनिया होईल. होय, म्हणून हे महत्वाचं आहे की बुद्धिमत्तेचे इतर पैलू तुमच्या आत जिवंत झाले पाहिजेत. बुद्धिमत्तेचे हे पैलू सक्रिय असल्याशिवाय तुमचं हृदय धडधडणार नाही, लिव्हर काम करणार नाही, किडनी काम करणार नाही, असं सगळं घडणार नाही. हे तुमच्या बुद्धीने घडवून आणलं नाहीये. तर तुमच्या आत बुद्धिमत्तेचे असे पैलू आहेत जे शोधले पाहिजेत आणि तुमच्या जाणीवेत जिवंत केले पाहिजेत.